नमो बुद्धाय, जय भीम. मित्र हो, वर्षावास तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले यामधील पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्येपर्यंत यामधील सिद्धार्थ गौतमाचे कुळ, पूर्वज, जन्म, असित मुनीचे आगमन, महामायेचा मृत्यू, बालपण आणि शिक्षण, सुरुवातीचे लक्षणे, विवाह, राजपुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना, राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश इथपर्यंत आपण बघितले आहे. त्याचप्रमाणे वर्षावास दिवस 6वा यामध्ये महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत, राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर आणि शाक्य संघात प्रवेश याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन करणार आहोत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पहिला खंड बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग पहिला जन्मापासून परिवज्येपर्यंत यातील 11 महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदयनाने स्वतःचे शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले. राजपुत्रास एकांतात भेटून उदयीन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयीनाने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो आहे असे होईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्त्रीचे हृदय बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनाच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशास शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार? विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. विनयापासून सौंदर्य हे पुष्पविहीन विद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याचबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहे, मग खात्रीने तू त्याचा तिरस्कार का करावा? काम हा सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. अशा प्रकारे अगस्ती ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममान झाला आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेची ही तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीने अवतथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. श्रेष्ठदाता चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुद्धाला जन्म दिला. अशा प्रकारचे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर वसिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील स्त्रीशी रत होऊन कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला. आणि वादरक्याने गलित गात्र झालेला असतानाही राजश्री ययाती चैत्ररथवनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममान झाला. आणि पत्नीशी संभोग केल्याने त्याला मृत्यू ओढवेल हे जाणवत असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महापुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला. तर मग जे भोग प्रशंसनीय आहे अंशाचा अवलंब करणे किती सुखद होईल. आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपर्क युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर सोबतच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर. पवित्र परंपरेने समर्थलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारखे आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुलाच योग्य आहे, परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईन.
मी एक विषयाची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहिती आहे. पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. यद्यपि हे श्री सौंदर्य कायम राहिले तरी सुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणार नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर महात्मे सुद्धा विषय वाचण्याला बळी पडले, तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमाचा अभाव आहे, अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही. आणि स्त्रियांशी वर्णीकरण प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस, तेव्हा ते वर्णीकरण प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असे मी म्हणेन. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यावर विश्वास ठेवणारे असेल, वस्तुविषयाचे दोष न पाहणारे असेल, तर मग अशी वंचना करून घेण्याबाबत काय अर्थ आहे? आणि या विषय वाचण्याचे बळी जर एकमेकाची फसवणूक करू लागली तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकाकडे पाहण्यास अपात्र आहेत असेच नाही का? या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषयोपभोगाच्या कुकर्माकडे तुम्हाला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निवृत्त झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनास निवेदन केली. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगापासून परावृत्त असल्याने जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंधी रात्री झोप लागली नाही. हृदयात बांध रुतलेल्या हत्तीसारखा तो दुःख विव्हळ झाला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी देण्याचा तो संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आत्तापर्यंत योजलेल्या उपाययोजनेखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अहंकार व्यर्थ ठरले, ज्याचे हावभाव व लाडीगुडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतीचे ते अंतपूर्वक विसर्जित करण्यात आले. शाक्य संघात प्रवेश. शाक्याचा एक संघ होता. वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाची सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते. शाक्याचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही ह्याच संथागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्याच्या पुरोहिताला संघाची सभा बोलविण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्याच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्याचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे, म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जो कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही. शाक्याचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो ठराव संमत झाला असे जाहीर करताही येत नव्हते. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्याचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहण्यास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमोल केला आहे हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला. संघाच्या सभासत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल, सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासत्वाची कर्तव्य काय आहे ते सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. 1.
तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन्मनधनपूर्वक केले पाहिजे. 2. संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. 3. कोणत्याही शक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजेत. 4. तुझ्यावर कोणीही दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु जर तू अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असतील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. 1. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाही. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. 4. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाही. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमाचे त्याचे शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेन अशी मी आपणास खात्री देतो. मित्रहो, वर्षावासातील आजचा 6वा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील भगवान बुद्ध बोधिसत्व कसे झाले या पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्जेपर्यंत यामधील महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत, राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर आणि शाक्य संघात प्रवेश याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर वर्षावास दिवस 7वा, याला संघाशी संघर्ष, देश त्यागाची तयारी, मार्ग सापडला, परिवज्जा आणि निरोप याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस 7वा याला करणार आहोत. म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअर करा. जय भीम, जय बुद्धाय.